नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे शेतकरी ऋषिकेश रणदिवे हाय हाय असं म्हणून आरडाओरडा करतायत आणि ऋषिकेश इथे सांगायचा प्रयत्न करतोय की मी तुमचे पैसे देतोय, फक्त ते घरामध्ये आहेत आणि नानासाहेबांना शुद्ध आली की आपण जाऊया. पण तोपर्यंत इकडे सयाजीरावांनी एंट्री घेतली आणि ते म्हणतायत सगळ्यांना, अरे गप्प बसा, तुम्ही करताय काय, तू कोण सनी ना, अरे इथे नानासाहेबांना अजून शुद्ध नाही आली आणि तुम्ही पैशासाठी मागणी काय करता इथे. तर ते दुसरे शेतकरी असतात, त्यांना नानासाहेब म्हणतात, अहो अजून नानासाहेब इथे आजारी आहेत आणि तुम्ही पैसे काय करताय. तर तो म्हणतो की नाना ह्यांनी कबूल केलं होतं की आता आम्ही आज आम्हाला पैसे मिळणार आहेत, आमची नुकसान भरपाई देणार आहे म्हणून. तर सयाजीराव ते म्हणतात, कसली नुकसान भरपाई, तर तुमचा माल विकला गेलेला आहे आणि मी ज्या किमतीला माल ठरवला आहे ना त्याच किमतीला इथे माल विकला गेला आहे, बाजार समितीच्या इथे जाऊन बघा असं म्हणून सयाजीराव इथे सांगतात. सुमित्राई, जानकी, ऋषिकेश सगळे त्यांच्याकडे बघतायत. सारंग खुश झाला आहे की शेतकऱ्यांचा माल इथे विकला गेला आहे म्हणून. ऋषिकेश मात्र संभ्रमावस्थेत आहे. तरी पण इकडे सयाजीराव सांगतात की मी ठरवलेल्या किमतीला माल विकला गेला आहे. मग सगळे शेतकरी त्यांना पाया वगैरे पडतात, नमस्कार करतात त्यांच्या, आणि तुमच्यामुळे हे झालं असं म्हणतात. इथे जानकी शांत बसते एकदम, कारण तिला कळते की हे सगळं मुद्दामून केलं गेलं आहे. ऋषिकेशचं लक्ष नसतं, तो विचारातच असतो. तर सयाजीराव त्यांना हाक मारतात आणि म्हणतात, काय ऋषिकेशराव, तुम्हाला आमच्यावर विश्वासच नव्हता ना, आणि मी काय सांगतो ते तुम्ही पटतच नव्हतं तुम्हाला. तर नवीन बायर्स मिळालेत आणि शेतकऱ्यांचा सगळा माल इथे विकला गेला आहे, तर कधीतरी नव्यांना इथे संधी दिली पाहिजे असं सयाजीराव इथे ऋषिकेशला म्हणतात. आणि चला तुमची ऑफिसमध्ये गरज आहे असं म्हणून सयाजीराव इथे सांगतात. सुमित्राईंना ते विचारतात, नानाची तब्येत कशी आहे. तर सुमित्राई म्हणतात की नाही, अजून ते शुद्धीवर नाही आलेले. सयाजीराव म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका, ते लवकरात लवकर इथे शुद्धीवर येतील. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं नानासाहेबांची काळजी घ्या, बाहेरची कामं बघायला आम्ही आहोत असं म्हणून ते इकडे सांगतात. परत डॉक्टरांना म्हणतात की सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याच्यासाठी सॉरी असं म्हणून सांगतात. डॉक्टर इट्स ओके म्हणतात आणि निघून जातात. तर इकडे सयाजीरावांनी आता बाजी पलटवली आहे बरं का, बायर्स मिळालेत आणि ते म्हणतायत की चला आता ऑफिसमध्ये जाऊया. तर लगेच ऐश्वर्या येते आणि डॅडा तुमच्यामुळे सगळं झालं, आता घरी आजीला सांगून देवासमोर साखर ठेवायला सांगते. तर लगेच इथे सयाजीराव नाटकीपणाने म्हणतात, साखर ठेवायला सांगू देत, पण आधी नानासाहेबांना इथे शुद्धीवर येऊ देत, नानांना बरं वाटू देत असं म्हणून ते इथे सांगतात. आणि मग सुमित्राईंना सांगून ऋषिकेश, सारंग आणि सयाजीराव इकडे ऑफिसमध्ये जायला निघतात. तर ह्या तिघी आतमध्ये दवाखान्यात जातात. आता बघूया पुढे काय घडतंय ते. शेतकऱ्यांचा प्रश्न तर निकालात लागलाय. ऐश्वर्या म्हणते सयाजीरावांना की तुमच्यामुळे रणदिवेंची इथे अब्रू वाचले. आणि लगेच सयाजीराव म्हणतात की ठीक आहे, चालायचंच असं, नवीन बायर्स मिळालेत, सगळं ठीक होईल. तर आता सारंगला ते म्हणतात, आमच्या आयुष्याचे सारंग, चला तुम्ही पण चला ऑफिसमध्ये असं म्हणून या तिघांना ते ऑफिसमध्ये घेऊन जात आहेत. जानकी मात्र या सगळ्याकडे बघतच राहिली. आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. जानकीने 24 तासांची मुदत दिली आहे खरी, पण ती आता काय हालचाल करते हे बघत राहणं आपल्याला गरजेचं आहे, इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे या दोघीजणी म्हणजे तिघीजणी आतमध्ये दवाखान्यात येऊन बसल्या आहेत. ऐश्वर्या आता जानकीकडे मुद्दामून अशी वेगळ्या नजरेनं बघतीये. सुमित्राईंना ती बसवते आणि म्हणते ऐश्वर्या की सगळं ठीक होईल आता, तर मी आहे ना, काळजी करू नका असं म्हणून इथे ऐश्वर्या सांगते. सुमित्राई म्हणतात की बरं झालं तुझ्या बाबांनी इथे वेळेवर आले, तुझे बाबा वेळेवर आले, त्यामुळे सगळी परिस्थिती हाताळली गेली. तर ऐश्वर्या म्हणते की आता काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर, मी इथे तुमची साथ कायम देईन आणि आलेच आम्ही असं म्हणून निघून जाते. तर आता जानकीच्या मनात काय म्हणतात ते, विद्यापाठी ब्रह्मराक्षस बसलाय तसला प्रकार झालाय. ती जानकी बघते ऐश्वर्याकडे आणि ऐश्वर्या निघून गेल्यावर म्हणते की नानासाहेबांना हिनं काही केलं तर नको, मी तिच्या पाठीमागे जाते असं म्हणून जानकीसुद्धा ऐश्वर्याच्या मागोमाग इथे हॉस्पिटलमध्ये म्हणजे रूममध्ये नानासाहेबांच्या इकडे जायला निघते. ऐश्वर्या कुठे गेली इथे शोधत जाते. तोपर्यंत शर्वरी आईला पाणी आणून देते आणि म्हणते की म्हणजे सगळं ठीक होईल. तर सुमित्राई म्हणतात ऐश्वर्यामुळे सगळं ठीक झालं, प्रॉब्लेम सगळा निघाला. पण शर्वरी इथे म्हणते प्रॉब्लेम सुद्धा तिच्यामुळेच झाला होता ना, आणि तो प्रॉब्लेम राहू दे ग, म्हणजे तिचं सगळं राहू दे, पण आई तुला काय वाटतं की खरंच जानकी वहिनींनी ढकललंय का किंवा नानासाहेबांना कोणी ढकललंय हे आपण शोधून काढलं पाहिजे. शर्वरी म्हणते की तुला खरंच आई असं वाटतंय का गं की जानकी वहिनी नानासाहेबांना ढकलू शकते असं. तर सुमित्राई म्हणतात कसं आहे, माझा आता दोघींवरही विश्वास राहिलेला नाही आहे, एकीवरचा पूर्ण विश्वास उडाला नाही आहे आणि दुसरीवर मी विश्वास ठेवू शकत नाही आहे. आणि शर्वरी इथे सांगायचा प्रयत्न करते आणि मग लगेच इथे जानकीबद्दल त्या दोघी बोलतात. सुमित्राई म्हणते की हल्ली ना जानकीचं वागणं बदललं आहे. तर शर्वरी म्हणते जानकी वहिनी वागत कशी असली पण मूळ वृत्ती
कधीही बदलत नाही ना, आणि त्यामुळं माझा तरी विश्वास बसत नाही आहे की जानकी वहिनी इथे ढकलेल नानांना, कारण वृत्ती तिची तशी नाही आहे. आणि हे सुमित्राई म्हणतात की आता खरं काय आहे ना ते नानासाहेबच सांगतील, त्याच्यासाठी त्यांना शुद्धीवर लवकर आलं पाहिजे. तर इकडे शर्वरी म्हणते की हो ते लवकरच शुद्धीवर येतील, आणि शर्वरी सांगते की तुझं डोकं वापर, तुझ्या मनाने तू विचार कर. तर इकडे आता बघा नानासाहेबांच्या रूममध्ये हॉस्पिटलमध्ये इकडे ऐश्वर्या आली, आणि ऐश्वर्या येऊन पहिल्यांदा ते असं सगळं निरीक्षण करते, हसते. काय मग माझ्याबद्दल सांगायला गेला होतात आणि काय झालं, आणि तुमच्या या सुनेनं ना दुसऱ्या सुनेनं तुम्हाला अंगारा दिला आहे काय, तर म्हणे हा अंगारा लावल्यावर तुम्हाला शुद्ध येणार आहे, पण तुम्हाला तसं काय होणार नाही आहे कारण माझा ह्याच्यावर विश्वास नाही आहे. आणि आज मी ऊपर असं म्हणून ती इथे नाचायचा प्रयत्न करत असते, बोलत असते ती भरपूर काय काय की कसं तुम्हाला ढकललं, आणि लवकरात लवकर रणदिवेंच्या घरची सत्ताधारी मी होणार आहे, माझ्या हातात सत्ता येणार आहे, आणि त्या जानकीला मी लाथ मारून ढकलून देईन. मग लगेच ती म्हणते मी कशाला लाथ मारून ढकलून देऊ, तुमची बायको म्हणजे माझ्या प्रेमळ सासूबाई सुमित्राईच त्यांना तिला ढकलून देतील घराबाहेर असं म्हणून ती इथे सांगते, आणि ही सत्ता ना सगळी माझ्या हातात येणार आहे. काय अवस्था झाली आहे तुमची असं म्हणून ती ते म्हणत असते ऐश्वर्या. आणि हा अंगारा लावल्यावर म्हणे तुम्हाला शुद्ध येणार आहे, छे माझा विश्वासच नाही आहे तुमच्या सगळ्या गोष्टींवर असं म्हणते, आणि ती नाचत असते. तेवढ्या तिकडे जानकीनं एंट्री घेतली, आणि जानकीला बघून जरा ऐश्वर्या थांबते. जानकी आधी ते सगळी हॉस्पिटलची उपकरणं म्हणजे ECGचं मशीन, नानासाहेब सगळे बरोबर आहेत का, सगळे व्यवस्थित आहे का इथे चेक करते, कारण तिला भीती वाटते. आणि मग त्याच्यानंतर ह्या दोघींची इथे बाचाबाची चालू होते. जानकी म्हणते इकडे ऐश्वर्याला की तुम्हाला माहितीच होतं तू तो अंगारा लावणार नाही आहेस म्हणूनच मी इथे आले. तर ऐश्वर्या म्हणते की काय तुमच्यासाठी तो अंगार असेल पण माझ्यासाठी ही राख आहे, तुमच्या विश्वासाची तुमच्या श्रद्धेची ही राखच आहे नुसती. तर जानकी ते म्हणते की तुझ्यासाठी राख आहे ना, पण माझ्यासाठी माझी ती श्रद्धा आहे. मग तिथे देवीचा अंगारा जो काही आहे तो नानासाहेबांच्या कपाळाला लावते आणि म्हणते माझ्यासाठी माझी श्रद्धा, माझी माणसं कधीच खोटी नाही आहेत, माझा विश्वास खोटा नाही आहे, कारण माझी श्रद्धा ही खरी आहे. आणि आता तू बघशील लवकरात लवकर इथे नानासाहेबांना शुद्ध येईल आणि मग तुझा इथे खेळ संपेल. 24 तासांची मुदत दिली आहे ना मी तुला. आता नानासाहेब शुद्धीवर आल्यावर मग ते सांगतील की त्यांना कोणी ढकललं आहे, आणि मग त्याच्यानंतर तुझा खेळ इथे खलास होईल. आता तू नुसती वाटच बघत राहा आणि तास मोजत राहा असं ती म्हणते, इथे धमकी देते. देव बाप्पा खरंच हे असंच होऊ दे, हा खरंच आता सांगितलं पाहिजे ऐश्वर्याने ढकललंय किंवा ऐश्वर्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं. किती दिवस आता तेच बघायचं आहे. तुम्ही पण इथे कमेंटमध्ये सांगा की ऐश्वर्याला लवकरात लवकर शिक्षा होऊन तिचं खरं रूप जे काही आहे ते लवकरात लवकर इथे बाहेर आलं पाहिजे. जानकी तर इथे दाबात म्हणतीये की आता माझी श्रद्धा खरी आहे आणि या सगळ्यानंतर तू घराबाहेर जाशील, मला घराबाहेर काढणार होतीस ना, आता तू घराबाहेर जाशील. तर इकडे ऐश्वर्या चिडवत असते जानकीला, काय झालं तुमच्या राखेचं, तुम्ही अंगाला लावलात खरं अजून कुठे काय झालं नाही. तर जानकी ते म्हणते की श्रद्धेचं फळ मिळणारच, लवकरात लवकर इथे नानांना शुद्ध येईल आणि मग तुला इथे मी नंतर बघून घेईन काय असेल ते. तर तोपर्यंत इकडे बघा नानासाहेबांना ती हाक मारते आणि नाना तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल असं म्हणून इथे सांगते जानकी, डोळ्यात पाणी आणते आणि मग म्हणते की देवी आई तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला लवकरात लवकर इथे बरं वाटेल, आणि देवाची प्रार्थना करते आणि म्हणते की नानासाहेबांना इथे लवकरात लवकर शुद्ध येऊ देत, लवकरात लवकर नानासाहेब बरे होऊ देत अशी ती देवाकडे प्रार्थना करते. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात इथे बघा नानासाहेबांचे हात हल्लेत, हातापायाची हालचाल झाली आहे, डोळे उघडायचा ते प्रयत्न करतायत. जानकीचं त्यांच्या हाताकडे लक्ष गेलं आणि ती एकदम खुश झाली आहे. तोपर्यंत ती पायाकडे पण बघते तर सुद्धा पायसुद्धा इथे हलवले गेलेत. आणि आता खरा धक्का बसलाय तो ऐश्वर्याला, कारण ती ऐश्वर्या जानकीच्या श्रद्धेची इथे थट्टा करत होती, पण देवी आईनं आपलं रूप दाखवलंय आणि नानासाहेबांना इथे शुद्ध आली आहे. ते डोळे बिळे असे हलवत आहेत, काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत. जानकी ते नानांना हाक मारते आणि म्हणते नाना मी जानकी, तुम्हाला शुद्ध येते, तुम्ही बरे होणार आहे, लवकरात लवकर तुम्ही बरे होणार आहे, तुम्हाला इथे शुद्ध येते नाना नाना असे ती हाक मारत असते. आणि इकडे ऐश्वर्या तोंडावर हात घेऊन अशी शॉक झाली आहे बरं का. आता जानकी म्हणते ऐश्वर्याला बघ श्रद्धेची ताकद बघितलीस. आणि मग त्याच्यानंतर इथे ती नानांना हाक मारून इथे बाहेर येऊन डॉक्टरना सुमित्राईंना सगळ्यांना हाक मारते आणि ती ऐश्वर्याला जाताना धमकी पण देऊन जाते की आता तू तास मोजायला घे, लवकरात लवकर तू या घरातनं बाहेर जाशील आणि खरं काय ते कळेल. तर इकडे जानकी रूमच्या बाहेर आली हॉस्पिटलमध्ये आणि ते सांगते की आई नानासाहेबांनी हातापायांची हालचाल केली आणि सगळ्याजणी ते आता डॉक्टरांना म्हणजे आतमध्ये बघायला गेले आहेत. सुमित्राई नानांना हाका मारतायत, शर्वरी पण नाना म्हणून इथे हाक मारते आणि सगळेजण इथे नानांना बघतायत. तोपर्यंत इथे डॉक्टर पण आलेत.
डॉक्टरसुद्धा त्यांना तपासत आहेत आणि मग त्याच्यानंतर ते म्हणत आहेत की तुम्ही सगळ्याजणी बाहेर जावा, मला पेशंटला इथे चेक करायचं. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर इथे पेशंटला चेक करतात, म्हणजे नानांना चेक करतात. जाता जाता तरीसुद्धा इकडे जानकी विचारते की नानांना खरंच शुद्ध येईल ना, लवकर ते बरे होतील ना. तर जानकी परत एकदा सांगते की त्यांनी इथे हातापायांची हालचाल केली, हातपाय हलवले, ते लवकर बरे होतील ना, शुद्ध येईल ना. तर डॉक्टर म्हणतात की होईल सगळं ठीक, तुम्ही बाहेर जावा. आता शर्वरी, जानकी आणि ऐश्वर्या आणि आई सगळे बाहेर निघत आहेत. ऐश्वर्या निघत नसते तरी पण तिला असं जानकी एक लुक देते तिच्याकडे आणि मग इकडे बाहेर येते. तर बाहेर आल्यानंतर सुमित्राई म्हणतात जानकीला की तू जाऊन आधी सगळ्यांना, ऋषिकेशला आणि सारंगला फोन करून सांग आणि इकडे त्या घरी आईला कळवायला पाहिजे असं म्हणून इकडे बाहेर येतात. तर इकडे डॉक्टर पेशंटला म्हणजे नानांना इथे चेक करतायत. सुमित्रा, जानकी, शर्वरी सगळे बाहेर आलेत. ऐश्वर्या 2 मिनटं इथे बघतच राहते आणि मग ती बाहेर येते. तर तिच्या चेहऱ्यावर इथे भीती कशी दिसते बघा. तर सुमित्राई सांगतात आईंना की नानांना आता हळूहळू शुद्ध येते. अगं जानकीने देवळात नवस केला होता आणि देवीचा अंगारा त्यांना लावल्यावर ते इथे शुद्धीवर आले. आता शर्वरी इथे येईल घरात, तर तुम्ही तिघी जेवून घ्या, तू, ओवी आणि शर्वरी तिघींनी मिळून जेवून घ्या आणि असं ती म्हणते. आणि इकडे ऐश्वर्या आता आईंकडे बघतच राहते. आणि त्याच्यानंतर आई म्हणतायत की आता लवकरात लवकर नानांना कोणी ढकललं हे आपल्याला कळलं पाहिजे असं त्या म्हणतायत. तोपर्यंत इकडे जानकी आईंसाठी कॉफी घेऊन आली आहे दवाखान्यातलीच. तर ती म्हणते की आई आता तरी तुम्ही कॉफी प्या. तर आई म्हणतात की मी कॉफी घेते पण तू काहीतरी खाऊन घे. तर जानकी इथे म्हणते की नाही, नाना शुद्धीवर आलेत आत्ताच, मी आणि व्रत सुरुवात केली आणि नाना शुद्धीवर आलेत. नानांना पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथे माझं व्रत पूर्ण करणार नाही, मी निर्जळी उपवास केला आहे असं म्हणून ती सांगते. आणि नानांना बरं वाटेपर्यंत मी हा उपवास करणार आहे असं सांगते ती इथे. आणि आता जानकीच्या समोरच सुमित्राई म्हणतात की आता नानांना लवकरात लवकर कुणी ढकललं खाली हे आपल्याला कळलं पाहिजेत आणि त्यांच्या तोंडूनच हे मला ऐकायचं असं म्हणतात. आणि त्या सांगतात ऋषिकेशला फोन करायला सांग म्हणून. त्या जानकी इकडे निघून गेले फोन करायला आणि सुमित्राई देवीची प्रार्थना करतायत की नानांना लवकरात लवकर आता पूर्णपणे बरं वाटू देत आणि त्यांच्या जे काही घटना घडले तर खरा चेहरा इथे पुढे येऊ देत. आता ऐश्वर्या शॉक झाली. तर इकडे ऋषिकेशला फोन केल्यानंतर जानकी ते सांगते की नानांना शुद्ध आले, हातपाय त्यांनी हलवलेत आणि तुम्ही लवकरात लवकर इथे या, आपल्या सगळ्यांचा जीव इथे भांड्यात पडलाय, तर तुम्ही लवकरात लवकर इथे या. ऋषिकेश बोलता बोलता म्हणतो की त्यांना कोणी ढकललं हे कळेल असं म्हणून, पण जानकी त्याला पुढचं बोलू देत नाही आणि म्हणते की सारंग भाऊजी तिथे आहेत ना, तर त्यांना वाईट वाटेल, तुम्ही असं काही बोलू नका. आणि सारंगला इथे ऋषिकेश गाडी काढायला सांगतो आणि म्हणतो की तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या आणि गाडी हळू चालवा आणि मग जे काही खरं असेल ते कळेलच आपल्याला, फक्त तुम्ही हॉस्पिटलमध्ये या आणि गाडी हळू चालवा, नाना आता बरे होत आहेत. तर ऋषिकेश इथे सांगतो की तू पण आता काहीतरी खाऊन घे. तर जानकी त्याला पण तेच सांगते की मी तुम्हाला म्हटलंय ना की मी व्रत करते आणि जोपर्यंत नाना पूर्ण बरे होत नाही तोपर्यंत मी इथे व्रत सोडणार नाही आहे असं म्हणून ती ऋषिकेशला सांगते. ऋषिकेश इथे खुश होतो. तर इकडे नानासाहेब काहीतरी बोलायचा प्रयत्न करते, मी एवढंच ते 2 शब्द बोलतायत. डॉक्टर म्हणतायत की मला हे काय बोलतायत ते कळत नाही, मी तुमच्या फॅमिली मेंबरपैकी कुणाला तरी इथे आत पाठवतो. आणि ते परत इथे ऐकायचा प्रयत्न करतायत पण त्यांना इथे काही समजून येत नाही आहे, त्यामुळे ते बाहेर येत आहेत आणि हाक मारतायत मिसेस रणदिवे असं म्हणून ते इथे बाहेर येत आहेत. पेशंट बरा आहे आता, म्हणजे प्रोग्रेस आहे, पण ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत, तर तुमच्यापैकी कोणीतरी जाऊन इथे बघा ते काय म्हणताय ते. तर जानकी म्हणते की आपण आईंना आत पाठवू शकतो का, म्हणजे आईंना कळेल की ते काय बोलतायत ते वगैरे असं. जानकीला हे हवं असतं की आईंना त्यांनी नानासाहेबांनी सांगावं की ऐश्वर्याने ढकललंय. तर ऐश्वर्याला मात्र इथे घाम फुटलाय की आई आता आतमध्ये जाणार आहेत आणि नानांना काहीतरी बोलायचं हे ऐकून. आता बघू ऐश्वर्या अजून काय कारस्थान करते, नेमकं काय घडणार आहे ते. आता हिला तर शॉक बसलेला आहे बरं का ऐश्वर्याला. आता जानकी सांगते की सुमित्राईंनाच आपण आत पाठवूया आणि सुमित्राई आत गेल्यानंतर इथे ती ऐश्वर्याच्या जवळ आले. म्हणते काय भीती वाटते, सांगितलं होतं ना मी तुला इथे तास मोजायला घे म्हणून, किती घाम आलाय तुला, घाबरली आहेस तू. आता नानासाहेब लवकरात लवकर आईंना इथे कोणी ढकलले ते सांगतील. ते जेव्हा सांगतील ऐश्वर्यानेच ढकललंय त्यावेळेला तू या घराबाहेर जाशील आणि तू पोलिसांना फोन करून सांगितलंस ना आणि संशयाची सुई माझ्यावर घेतलीस. तर आता जेव्हा नानासाहेब खरं सांगतील त्यावेळेला मीच पोलिसांना फोन करेल असं ऐश्वर्याला इथे जानकी धमकी देते. तरी त्या नानासाहेबांच्याकडे
सुमित्राई पोचले आहेत. सुमित्राई कान देऊन ऐकायचा प्रयत्न करत आहेत की ते काय म्हणतायत ते. नानासाहेब सध्या तरी असं सुमित्रा एवढंच म्हणण्याचा प्रयत्न करतायत, पण आता बघू पुढे ट्विस्ट काय घडणार आहे ते. कारण प्रेक्षकांनो, इथे उद्याच्या भागामध्ये सुमित्राई ऐश्वर्याला मारताना दिसत आहेत आणि ऐश्वर्यानेच ढकललं हे कळलेलं आहे. असं आत्ता तरी आपल्याला उद्याच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे, पण अजून ट्विस्ट बाकी आहे म्हणतात त्यातला प्रकार आहे. कारण मला तरी इथे काहीतरी वेगळं वाटतंय, कारण हा ट्विस्ट आहे असं मला वाटतंय. कारण इकडे नानासाहेब सुमित्रा एवढंच म्हणायचा प्रयत्न करतायत आणि सुमित्राई पण तेवढंच ऐकतायत. आता ह्या सगळ्यामध्ये जानकीचं ऐश्वर्याचं नाव अजून तरी घेतलेलं नाही आहे आणि उद्याच्या भागात ते आपल्याला नक्की बघायला मिळेल की नानासाहेब काय सांगतायत ते. खरं ऐश्वर्याच्या थोबाडीत मात्र बसलेली आहे बरं का उद्याच्या भागात. मला तर सुकून मिळालं ऐश्वर्याला मारलेलं बघून, ते पण सुमित्राईंनी मारलेलं बघून. जानकीनं तर धमकी दिलेली आहे ऐश्वर्याला की आता मी तुला पोलिसांच्या हवाली करेन किंवा सगळं सत्य कळल्यानंतर मीच तुला इथे घराबाहेर काढेन म्हणून. आणि आता बघू ह्याच कारणावरून ती घराबाहेर काढते की तिचा सगळ्या पापांचा चिट्टा जो काही आहे, जे काही ती वागली आहे ते इथे सांगते. ऐश्वर्या तर घाबरली आहे. ऐश्वर्याला असं घाबरलेलं बघताना मला तर खूप आनंद झाला आहे. तुम्हाला तर आनंद झाला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता उद्याच्या भागात तिकडे सुमित्राई ऐश्वर्याच्या नावाने ओरडत इथे बाहेर आल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर त्यांनी इथे तिला मारलं आहे आणि ती सांगतात की तू आम्हाला सांगितलं जानकीनं ढकललं आहे, पण नानांनी आत्ता मला सांगितलं की ऐश्वर्यानेच नानासाहेबांना ढकललं आहे. आता बघूया सारंग, ऋषिकेश या सगळ्यांची रिॲक्शन याच्यावर काय येते. जानकीला तर माहिती असतं नेमकं खरं काय घडलंय ते, तर सारंगचा हार्टब्रेक होण्याची शक्यता आहे. बघूया पुढे उद्या काय घडणार आहे ते. इंटरेस्टिंग असं दाखवणार आहेत ते, त्यामुळे बघत राहा सिरियल. आणि हो, कमेंट करत राहा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा घरोघरी मातीच्या चुली.